नवी मुंबई के छात्रों में बचपन से ही अभिनय की रुचि निर्माण हो, नाटक के प्रति आत्मीयता निर्माण हो, इसलिए पिछले 15 वर्ष से नवी मुंबई मनपा कला संकुल की ओर से हर साल बालनाट्य महोत्सव का आयोजन किया जाता है, जिस कारण अभिनय की रुचि रखने वालों को इस माध्यम से एक मंच मिला है। इस बाल नाट्य महोत्सव का समापन रविवार को हुआ, जहां अंतिम प्रतियोगिता के लिए चुने गए 4 हिंदी और 8 मराठी नाटकों ने नाट्य प्रेमियों को मंत्रमुग्ध किया था। विविध सामाजिक एवं बच्चों की निरागसता पर आधारित विषय लेकर ये प्रतियोगिता संपन्न हुई। थाने जिला पालक मंत्री नामदार गणेश नाईक की संकल्पना से आयोजित ये नाट्य महोत्सव छात्रों के लिए प्रोत्साहन पर साबित हो रहा है, जहां उत्कृष्ट पद्धति से अभिनय पेश करने वाले कलाकारों को प्रोत्साहन देते हुए नामदार गणेश नाईक के हाथों इस प्रतियोगिता का पारितोषिक वितरण समारोह संपन्न हुआ। इसके साथ ही उत्कृष्ट दिग्दर्शन नेपथ्य रंगभूमि के इस वर्ग को भी पारितोषिक से सम्मानित किया गया। इस वक्त छात्रों को बढ़ावा देने हेतु आयोजित इस नाट्य महोत्सव के बारे में बताते वक्त नवी मुंबई मनपा कला संकुल के अध्यक्ष सांसद डॉक्टर संजीव नाईक ने कहा, आनंद आहे की सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा नवी मुंबई कला संकुलानं हा कार्यक्रम आयोजित केला। माननीय गणेशजी नाईक साहेबांचं एक स्वप्न आहे की या शहरातील प्रत्येक नागरिकामध्ये कला असते, त्या कलेला कुठेतरी वाव दिला पाहिजे आणि ह्याच माध्यमातून खरं म्हणजे लहान मुलांना जर ती आतापासूनच कलेची आवड असते आणि निर्माण केली आणि त्याला संधी दिली तर तो भविष्यामध्ये चांगला कलाकार होऊ शकतो, पण त्याला संधीची आवश्यकता आहे। आणि म्हणून गेली 10 वर्ष नवी मुंबई कला संकुल हा प्रयत्न करते। यावर्षी सुद्धा 1100च्याहून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। जवळपास 51 पेक्षा जास्त ग्रुप्स या ठिकाणी आले आणि आता 4 हिंदी आणि 8 मराठी अशा ग्रुप्सची निवड झालेली आहे। उद्देश हाच आहे की या देशामध्ये हा सर्व जात धर्मपंथ वर्णाच्या लोकांना एकत्र करून आपण माणुसकीची सेवा केली पाहिजे आणि हा देश टिकवला पाहिजे। देश टिकवण्यासाठी आपण सर्वांना एकत्र राहिलं पाहिजे आणि हाच उद्देश घेऊन कलाकारांना पुढे आणण्यासाठीचा हा प्रयत्न नवी मुंबई कला संकुल करते। मनपा का ये प्रयास भविष्य में इन छात्रों को मौका दे सकता है, ऐसी अपनी भूमिका भी उन्होंने इस वक्त स्पष्ट की। मुलांना चांगलं जर मार्गदर्शन केलं, त्यांना चांगलं शिकवलं
तर मला वाटतं ते चांगले नागरिक घडतात. आणि ह्याच्यामागचा उद्देशच तो आहे की नुसतं कला नाही तर चांगला नागरिक घडवायचा आहे. आणि आज जे आपण एकांकिका बघितलं, जे विषय घेतले ते उत्कृष्टरित्या या ठिकाणी त्यांनी सादर केलेले आहेत. आणि मला वाटतं महापालिकेचा हाच प्रयत्न आहे आणि नवी मुंबई कला संकुलाचा की या शहरामधल्या चांगल्या कलाकारांच्या त्यांना गुणांना वाव दिलं पाहिजे. आणि आज ते धन्यवाद करतात की आम्हाला त्या ब्रेक मिळाला. कुठे मिळाला तर त्या नवी मुंबई कला संकुल नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला ब्रेक मिळाला. मला आत्मविश्वास निर्माण झाला आणि मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो. याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही. आणि मला वाटतं तेच खरं म्हणजे या कार्यक्रमाची ह्या स्पर्धेचं यश आहे. इस नाट्य महोत्सव का परीक्षण मराठी कलाकार शेखर फडके, तू तितं मी फेम मृणाल दुरानीस, गंगूबाई नॉन मैट्रिक फेम पूनम जाधव इन कलाकारों ने किया, जहां बच्चों के इस अभिनय ने उन्हें भी सम्मोहित कर दिया. खूप हल्ली मोठ्या लोकांच्या एकांकिका स्पर्धा होतात, कॉलेज गोईंग होतात किंवा काही होतात, पण शालेय जीवनात अशी बाहेरची एकांकिका स्पर्धा शालेयसाठी घेण्यात यावी हे कौतुकास्पद आहे. आणि त्यांच्या तोडीचा अभिनय करून एकांकिका स्पर्धा करून एकांकिका करून ही स्पर्धा त्यांनीच खूप गाजवली. त्याच्यामुळे सगळ्यांना पारितोषिकं देताना खूप मजा आली. काही नवीन टॅलेंट यातनं मिळणार आहेत मराठी चित्रपटसृष्टीला, नाटकाला, सिरियलला, मालिकांना. खरं आता खूप लहान मुलांची गरज आहे अभिनयासाठी, पण त्यांनी ही ज्यांनी स्पर्धा बघितली, आम्ही बघितले, तर यातले काही मुलांची नावं आम्ही नक्की सजेस्ट करू. लहान लहान मुलं इतकी ॲक्टिव्ह आहेत, इतकी शार्प आहेत आत्ताची, की खूप चांगले विषय त्यांनी मांडलेले आहेत. म्हणजे पहिलं असं काही नव्हतं, पण मस्त विषय त्यांनी मांडले, जे बघायला मला खरंच खूप आवडलं. इस प्रतियोगिता के माध्यम से छात्रों को मिल रहा ये मंच बच्चों की अभिनय क्षमता बढ़ाने वाला साबित हुआ है. जहां पिछले 3 वर्षों से पहला नंबर हासिल करने वाले प्रसाद एकेडमी के बाल कलाकारों ने अपना ये जल्लोष व्यक्त किया. नाट्य जल्लोषी वाशीत होणारी जी स्पर्धा आहे, बालनाट्य स्पर्धा, मी सलग 3 वर्ष इथे प्रथम पारितोषिक मारतो आहे. आणि यावेळेसही आनंद द्विगुणित झाला यासाठी की हिंदी विभागात आणि मराठी विभागात दोन्ही माझ्या एकांकिका उत्कृष्ट आलेल्या आहेत. एक माकडचाळे मराठी विभागात आली आहे, ती पहिली आली आहे. आणि त्यानंतर परिराणी ही चार्टर्ड इंग्लिश स्कूलची ही पहिली आलेली आहे हिंदी विभागात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दोन्हीही एकांकिकेसाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून दोन्ही विभागातून माझी निवड झाली आहे. त्याबरोबर आम्ही अक्षरशः बक्षिसांचा म्हणजे पाऊस पडलाय असं आम्हाला जो वाटतंय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते ओसंडून वाहत आहे. आणि कैमरामैन प्रणीत कापसे के साथ दीपाली और सरिता की रिपोर्ट.